चेंज होत आहेत काय त्यालाच आहे. आता चाललोय गणपतीपुळेला. गाडी मिस होता वाचली आहे. आय थिंक का मिस होणार आहे माहिती नाही अजून. 10:30 निघालोय, नो आयडिया. 10:30 आहे तिकडे 11:15ची गाडी आहे. इकडून जायला 45 मिनिट्स लागतात. सिग्नल थांबते ना ते. क्रेझी जातात धुरात. एअर पोल्युशन एक वेळ वाढणार 350. इथे एक टेस्ट करणे धुरात फोन पकडून. वंदे भारत थांबले गोटेड. रत्नागिरीला उतरले इकडे बसला. दोघांनी साखर टाकून वन साईड नवीन आयटम खाल्लाय ट्रेन मध्ये काहीतरी खाता. जे जे येते त्यात खायला मागतो त्यालाच घेतो दोघं आणि हा बसलाय. वडापाव खाल्ला आता पण ठीक आहे. गाडीनी अजून कुठली गाडीच नाही तशी काय लाईफ नाही. एअरपोर्ट वाली एस्केलेटर फर्स्ट टाइम इन रत्नागिरी. असं खायला पाहिजे तर काय 100% वेलकम टू रत्नागिरी. आणि हे असे फुल एअरपोर्ट वाईब तर दिले. इथं डिझाईन होती आय थिंक ती तुटली फुटली का काय माहिती नाही. वेलकम टू मँगो सिटी. दवाखाना आहे हा एस टीचा. आणि बंगालला भेटले 2 कोटिंग मध्ये. खतरनाक. ते एकाचे होणार तुला किती? 33 रुपीज. गलतच आहे रे जे आहे ते. इथं पार्ट्स काढले तिकडे अर्धा पार्ट आहे. समुद्र ठीक आहे ना. अजून लेट तर नाही आलो. अजून 1 वर्षांनी पूर्ण गायब आहे. तिथल्या मार्ग आता काय माहिती स्कॅम नको व्हायला. कचरा असतोय तिकडे वरती खतरनाक. वन साइड ट्रॅफिक ऑन मोड ऑन आहे. रुकना तो नाही आहे. येल्ले अजून एक तास फक्त बघत राहा. येल्ले 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 आवाज झालाय. इथे कसलं तरी मंदिर आहे छोटस. गौ माता मधला गेम मधला एरोप्लेन कधी बन की. सनसेट पण झालाच आहे. दर्शन मस्त झालं. पाया पडलो मजा आली. सक्सेसफुल ट्रिप एंड गणपती बाप्पाकडून जबरदस्त. 800 रुपये की. नंतर गाडी कुठली पकडणार आहे माहिती. पाऊल डाऊन झालो. आता दुसऱ्याची बारी. त्यांचे अजून चिकन वडे आले नाहीत अजून. मेला जरा पोटात गडबडी तर होऊ शकते खाऊन. नंतर मी हॅक लावतोय पण ठीक आहे.